नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट अविनाश काले महापर्व न्यूज चॅनलमधून आपल्याशी संवाद साधत आहे। काल माळशिरस तालुक्यातील शिवरत्न बंगला येथे धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जयंत पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश केला आणि हा प्रवेश केल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त करताना धैर्यशील मोहिते पाटील यांनी सांगितलं की भाजपने जो आम्हाला उमेदवार दिला तो राम सातपुते दिला आणि या उमेदवार काळा का गोरा हे माहीत नसतानाही फक्त विजयदादा आणि रणजितदादा यांनी सांगितल्यामुळे आम्ही त्याला एका रात्रीत आमदार बनवला। जर 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये थोडंसं काम केलं तर त्याच्यामध्ये लगेच खुशारकी मारून मांडवे येथे बोलताना याच आमदार राम सातपुते यांनी गेल्या 75 वर्षामध्ये मोहिते पाटील यांनी कुठलेही काम केलेलं नाही, या तालुक्याचा कोणताही विकास झालेला नाही आणि जो काही विकास केलेला आहे तो मी केलेला आहे अशा पद्धतीची दरपुक्ती मांडली आणि असल्या पद्धतीची दरपुक्ती यापुढे चालवून घेतली जाणार नाही, खपवून घेतली जाणार नाही असा कडक इशारा धैर्यशील मोहिते पाटील यांनी दिला। मित्रांनो, त्यानंतर सोलापूरमध्ये यावर प्रतिक्रिया विचारल्या असताना या रामभाऊ सातपुते यांनी आपण गरिबा घरचे आहोत, या सोलापूर जिल्ह्याच्या क्षेत्रामध्ये माझे आई वडील ऊसतोड कामगार म्हणून आले, माझं या मातीमध्ये रक्त सांडलं, मी गरीब असणं हा काय गुन्हा आहे का, अशा पद्धतीची भाषा सुरू केली। वास्तविक पाहता हे फार प्रगत राष्ट्र आहे, प्रगत अशी जनता आहे, असल्या आता भावनिक नौटंकी करण्याचं काम याच्या पुढच्या काळामध्ये फारसं चालणार नाही। मित्रांनो, माझे आईवडील हे ऊसतोड कामगार आहेत, मी ऊसतोड कामगारांचा मुलगा आहे असं म्हणून रामभाऊ सातपुते यांनी माळशिरस तालुक्यामध्ये निवडणूक लढवली। परंतु खरोखर जर आत्मपरीक्षण केलं तर ऊसतोड कामगार असेल किंवा झोपडपट्टीतला दलित असेल, गरीब असेल, ही व्यक्ती जर कोणाला गॉडफादर नसेल तर ते आमदार होऊ शकते का, लोकप्रतिनिधी होऊ शकते का, याचाही विचार करा। मित्रांनो, आमदार राम सातपुते यांनी ज्या पुणे विद्यापीठामध्ये शिकत असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं आणि संघाचं काम केलं, या कामाच्या निमित्तानं ते मुख्यमंत्री, तत्कालीन मुख्यमंत्री किंवा भाजपाचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या गळ्यातील ताईत बनले आणि हा आपला चेला त्यांनी माळशिरस तालुक्यामध्ये निवडणुकीच्या अगोदर प्लॅन करून ठेवला। मोहिते पाटील यांच्यावर राष्ट्रवादी सोडण्याची वेळ का आली हे सोलापूर जिल्हाही जाणतो आणि काल महबूब शेख यांनीही त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं। मोहिते पाटलांना राष्ट्रवादी सोडण्याची आवश्यकता नव्हती, परंतु त्यांची ज्या पद्धतीनं कोंडी केली गेली होती आणि ती कोंडी केली जात असताना त्या कोंडीला अजितदादा गटाकडून अजितदादाकडून फार मोठं समर्थन अंतर्गत याच्यातून मिळत होतं आणि या सामर्थ्यामुळं, या दिलेल्या पाठबळामुळं अंतर्गत फक्त कलह करत असण्यापेक्षा मोहिते पाटील यांनी एक स्वतंत्र मार्ग निवडला आणि ते भाजपवासी झाले। वास्तविक पाहता या माळशिरस तालुका जो आहे, हा जो मतदारसंघ आहे, हा माळशिरस मतदारसंघ गेल्या 3 टर्म आरक्षित आहे आणि या माळशिरस तालुक्यामध्ये मोहिते पाटलांचे कार्यकर्ते म्हणून इथं अनेक वेळा अनेक दलित कम्युनिटीतील अनेक आरक्षित जागेवरचे उमेदवार, समाज एवढा मोठा आहे की अनेक उमेदवार त्यासाठी कॅलिबर आहे। परंतु असं असतानाही
अचानकपणे भाजपानं सांगितलं की तुम्ही यांना निवडून द्या. त्याच पद्धतीनं खासदार रणजितसिंह निंबाळकर यांची उमेदवारी टाकली आणि त्यांना सांगितलं की यांनाही निवडून द्या. 2019च्या निवडणुकीमध्ये यांना निवडून द्यायला सांगत असताना जर आपण लक्षात घेतलं तो 2014ची जी मोदी लाट आहे त्या लाटेमध्ये खासदारकीच्या जागेवर सिटिंग खासदार म्हणून आदरणीय विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब. आपल्याकडे एक म्हण आहे, जेवायचं ताट द्यावं पण बसायचा पाठ देऊ नये. मोहिते पाटलांनी या माणसाला बसायचा पाठ दिला, त्याचं औक्षण केलं घरातल्या माणसाने, उमेदवार म्हणून स्वीकारलं. परंतु दुर्दैवानं मी तुम्हाला सांगतो की आमचे मोहिते पाटील हे फार भोळे आहेत. यांच्या चांगुलपणाचा गोड बोलून नेहमीच फायदा घेण्यात आलेला आहे. हे बाहेर काय बोलतात हे कुणी बघत नाही. याच रामभाऊ सातपुते यांनी बाहेरच्या काही मित्रांना सांगितलं की हे सगळं करावं लागतं. मी त्यांचं थोडंच ऐकतोय, फक्त मला तिथं जावं लागतं आणि हे सगळं करावं लागतं, अशा पद्धतीची भाषा त्यांनी वापरली. त्यानंतरच्या काळामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी मोहिते पाटलापासून एक विशिष्ट अंतर ठेवण्याची कृती चालू केली. जो ऊसतोड कामगाराचा मुलगा आहे म्हणून सांगतो त्या रामभाऊ सातपुतेंना माझा प्रश्न आहे की तुम्ही ऊसतोड कामगारासाठी इथं जे 2-3 सीझन झाले तुमच्या कालखंडामध्ये, त्या सीझनमध्ये त्या ऊसतोड कामगारांच्या कधी झोपडीमध्ये जाऊन तुम्ही त्यांना मदत केली काय? या ऊसतोड कामगारांच्या मुलांनी शाळा शिकावी किंवा त्यांना काही प्रॉब्लेम आहेत, त्यांना काही समस्या आहेत, यांचे प्रश्न कधी विधानसभेत मांडले काय? कधी उपस्थित केले का? त्याच्यावर काही उपाययोजना शोधल्या का? फक्त तोंडानं हमदर्दी दाखवणं ही गोष्ट फार वेगळी. परंतु प्रत्यक्षात मी तुम्हाला जसं सांगितलं की मी सनातनी हिंदू आहे आणि याचा सनातनी हिंदू दलित आहे आणि याचा मला अभिमान आहे, अशी वाच्यता त्यांनी केली होती. पुणे जिल्ह्यामध्ये जे भीमा कोरेगावचं प्रकरण होतं, त्या कोरेगावच्या प्रकरणामध्ये जी दंगल झाली होती त्या दंगलीमध्ये सुद्धा या व्यक्तीचा सहभाग होता, अशा पद्धतीचा आरोप दलित संघटनाकडून केला जातो. परंतु या सगळ्यावर मात करून सुद्धा, सगळ्या परिस्थितीवर मात करून फक्त मोहिते पाटलांनी सांगितलं म्हणून मोहिते पाटील समर्थकांनी या व्यक्तीला मतदान केलं. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. आणि आज मी बीडला पार्सल पाठवणार आहे असं म्हटल्यानंतर ते सांगतात की ही दिलेली गरिबाला धमकी आहे, माझं गरीब असणं हा काय गुन्हा आहे, अमुक आहे का तमुक आहे का? व्यक्ती सगळ्याच गरीब असतात. गरीब या देशामध्ये गरिबी फार दुर्मिळ नाही. जवळजवळ तुमच्याच कृपेनं आज 80 कोटी लोक हे 5 किलो रेशन घेत आहेत. 5 किलो रेशन 20 रुपये सुद्धा दररोज मिळत नाहीत आणि अर्धा कोटी राहणाऱ्याची संख्या प्रचंड मोठी आहे. हे तुमच्याच कृपेनं आहे. या देशातली महागाई इतकी जबरदस्त आहे की या देशामध्ये सिलेंडरच्या किमती आता 1000 आणि 1200च्या घरामध्ये चाललेल्या आहे. पेट्रोल 100च्या पार गेलेला आहे. माणसाला रोजगार नाहीये, उत्पादनाची साधनं नाहीयेत, तरुणांचं वय वाढतंय, त्यांच्या भरत्या होत नाहीयेत. आज बेरोजगारी ही 8% वाढलेली आहे. मोदीजींच्या येण्यापूर्वी ती 5% होती, त्याच्यामध्ये 8% वाढ झाली. याचा अर्थ इतका जबरदस्त आहे की जवळजवळ 45 कोटी तरुण हे या देशामध्ये बेरोजगार आहेत, त्याच्या हाताला काम नाही. अनेक मुलांनी IPS, PF, UPA पास केलं, अनेक पास झाले, परंतु त्यांच्या नियुक्तीची पत्र देऊन सुद्धा त्यांना नियुक्त्या झालेल्या नाहीये. म्हणजे कुठल्या पद्धतीने माणसाला जगायचं? तुम्हाला प्रश्न विचारला की रोजगार द्या, तर तुम्ही सांगितलं पकोडे तळा. पकोडे तळणं हा सुद्धा रोजगार आहे. म्हणजे MA, MBBS, लॉ असं काही झालं तरी सुद्धा तुम्हाला त्यांना रोजगार देता येत नाही, अशी परिस्थिती आहे. शेती करावी म्हटलं
तर शेतीची अवस्था दुरावस्था तुम्ही केली. लाईट फक्त तुम्ही 7 ते 8 तास देता आणि ती रोटेशन पद्धतीने देता, रात्रीची देता. साध्या युरियाचं पोतं 400 रुपयाला मिळायचं, 100-200 रुपयाला मिळायचं, त्याची किंमत आज 400 आहे. पण ते युरियाचं पोतं घेत असताना सुद्धा त्याच्या जोडीला 1400 रुपयाचं दुसरं खत घेतल्याशिवाय तो युरिया मिळत नाही. ही वस्तुस्थिती. म्हणजे डीपीए किती महाग झाला. तुम्ही अशी एकही गोष्ट स्वस्त केलेली नाही की आज वीज सुद्धा इतकी महाग केलेली आहे की दर 3 महिन्याला वीज बिल आकारलं जातं. त्याच्यामध्ये स्थिर आकार असतो आणि ही लूट मात्र सातत्यानं चालू असते आणि बिल नाही भरल्याबरोबर घरगुती लाईट सुद्धा ताबडतोब कटिंग केली जाते. माणसानं जगायचं, कुठून जगायचं, उत्पादन कुठून निर्माण करायचं, हे सगळे प्रश्न माणसांच्या पुढं आणि विशेषतः कुटुंबकर्त्याच्या पुढं उपस्थित आहे. स्वतःच्या लेकराला सुद्धा मनासारखं त्याला चारता येत नाही. तुमचं 5 किलोचा गहू मिळाल्यानं आणि तांदूळ मिळाल्यानं माणसं फार सुखी होत नाहीत आणि पिझ्झा आणि बर्गर खाल्ल्याचं समाधान त्यांना मिळत नाही. स्वतःच्या गरिबीचं नाटक करणारा हा माणूस, या माणसानं स्वतःचं लग्न करताना मात्र 5 ते 10 कोटी रुपये खर्च केले. हे लोकांनी समक्ष पाहिजे. जो माणूस एका टर्म मध्ये 1.5-2 कोटीचं घर बांधतो तो रामभाऊ सातपुते लोकांनी बघितलं नाही. म्हणजे हा माणूस नौटंकी करण्यामध्ये 1 नंबरचा माणूस आहे, नाटक करण्यामध्ये 1 नंबरचा माणूस आहे. आणि अशा नाटकी माणसाला समाज एकदा बोलतो, 2दा बोलतो, परंतु वारंवार बोलत नाही. सोलापूरमध्ये रामभाऊ सातपुते तुम्ही उभा राहिलेला. मी त्या सोलापूरमध्ये शिकलेलो आहे. खासदार शरद बनसोडे साहेब आणि मी एक वर्गमित्र होतो. तिथल्या दलित चळवळीशी, तिथल्या सगळ्याच माणसाची माझ्या सगळ्याशी संबंध आहे. मी सोलापूरकरांना सुद्धा आव्हान करतो की या माणसाच्या गोड बोलण्याकडं, या माणसाच्या नौटंकीकडं तुम्ही पाहू नका. मोहिते पाटील गडगंज आहेत, श्रीमंत आहेत म्हणून ते फक्त दमदाटी करतात असला काही विचार करू नका. कारण असं असतं तर मोहिते पाटलांच्या या कुशीमध्ये सर्वसामान्य झोपडपट्टीतल्या माणसापासून ते सगळे माणसं तुम्हाला शिवरत्नवर त्यांच्या उमेदवारीचा जयघोष करताना दिसतात आणि त्याची उमेदवारीची मागणी करतात. हा जीवाला जीवाने, हृदयाला हृदय जोडल्याशिवाय ही गोष्ट निर्माण होत नाही. म्हणून जर तुम्हाला बघायचंच असेल तर धैर्यशील मोहिते पाटलांच्या वरील जे प्रेम आहे ते प्रेम तुम्ही बघा. ते प्रेम इतर कोणत्याही नेत्याच्या नंतर, अगदी विजयदादांच्या नंतर सुद्धा जर कुठल्या नेत्याला जर मिळालं असेल तर ते धैर्यशील मोहिते पाटील यांना मिळालेलं आहे. हे मी छातीठोकपणे सांगतो. मी स्वतः सुद्धा एक राजकीय विरोधक होतो. मोहिते पाटलांच्या विरोधामध्ये मी सुद्धा अनेकदा काम केले. परंतु जेव्हा धैर्यशील मोहिते पाटील उभा राहणार आहेत म्हटल्यानंतर मी ताबडतोब एका क्षणाचाही विलंब न लावता आदरणीय भैयासाहेबांना भेटलो आणि सांगितलं की भैयासाहेब तुम्ही उभा राहणार आहात आणि मी तुमच्या विरोधामध्ये काम करणं, प्रचार करणं हे शक्यच नाहीये. मी तुमच्यासाठी आहे. पद, पैसा, प्रतिष्ठा या सगळ्या गौण बाबी आहेत माझ्यासाठी. कुठली अट न घालता मी तुमच्या प्रचारासाठी स्वतःला वाहून घेत आहे. हा माझा शब्द मी त्यांना पाळला. याचं कारण आहे त्यांनी माझ्या हृदयामध्ये केलेलं जे स्थान आहे ते स्थान आहे. हा व्हिडिओ बनवण्यासाठी आम्ही काय पेड पत्रकार नाहीये. आम्हाला कोणी पैसे दिलेले नाहीत, कुणी आम्हाला दम दिलेला नाही. हे आमच्या प्रेमातून निर्माण झालेलं आहे आणि रामभाऊ सातपुते सारख्या बाहेरच्या आलेल्या माणसाला अजिबात कळणार नाही. धैर्यशील मोहिते पाटील ही गोष्ट आहे ना, ही जमिनीतून निर्माण झालेली गोष्ट आहे. ही फक्त अर्थकारणातून, श्रीमंतीतून आलेली नाही. स्वतःचं तारुण्य या माणसानं या समाज व्यवस्थेच्या सुधारण्यासाठी आणि बदलासाठी अहोरात्र उधळलेलं आहे आणि आम्ही पाहिजे. रात्र रात्र जागून अकलूजमध्ये शौचालय उभा करण्यापासून ते मुलींचे, लहान लहान मुलींचे आणि शालेय मुलींचे हिमोग्लोबिन तपासण्यापर्यंतचे उपक्रम या माणसानं राबवले, त्याच्या पत्नीनं राबवले, शीतलताईने. हे तुम्ही इतकं समजू नका. म्हणून हा जो अपप्रचार आहे की ते फार श्रीमंत आहेत, धनदाटी घेतात, त्यांनी मला त्यांनी धमकी दिली. लोकशाहीमध्ये तुमचं पार्सल बीडला पाठवू याचा अर्थ तो धमकी नाहीये. तुम्ही मोहिते पाटलांना बघून उभे राहा. तुमची अवकात
हा तालुका दाखवून दे. जर डिपॉझिट जप्त झालं नाही तर निश्चितपणे तुम्हाला हा विनाशकाले तोंड दाखवणार नाही. मित्रांनो, साधी गोष्ट आहे. एका बाजूला उत्तम रोजनकरांचा गट आहे, एका बाजूला मोहिते पाटील यांचा गट आहे. आणि जर इतिहास तुम्ही पाहिला तर भाजपाच्या पारड्यामध्ये स्वतःची म्हणून असलेली 10-15 हजार मतं आहेत. आणि ही मतं लक्षात घेऊनच, ही मतं लक्षात आल्यामुळेच जेव्हा मोहिते पाटलांनी हातामध्ये तुतारी घेण्याची घोषणा केली आणि तुतारी घेतली, त्याबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या पायाखालची वाळू सरकली. एका गटाच्या प्रमुखाला तातडीने विमान पाठवून नागपूरला बोलावून घेण्यात आलं. किती विमानं तयार ठेवणार आहात तुम्ही? किती ठेवणार आहात? एकनाथ शिंदे गटाचे संजय बाबा कोकाटे नाराज झाले, त्यांच्यासाठी तुम्ही पाठवणार विमान? आता उद्या नारायणबा पाटील प्रवेश करतायत तुतारी पवार साहेबांच्या गटामध्ये, त्यांच्यासाठी पाठवणार विमान? अरे आभाळ फाटले, आभाळ कुठं शिवणार आहात, कुठं टिकळं लावणार आहात? एक लक्षात घ्या, जेव्हा आदरणीय विजयशिंगे मोहिते पाटील साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब या 3 शक्ती जेव्हा एकत्रित आलेत, त्या ब्रह्मा विष्णू महेश आहेत, हे नीट लक्षात घ्या. आणि ह्या 3 शक्ती जेव्हा निर्माण होतात, एकत्रित येतात, तेव्हा महाराष्ट्राचा कायापालट झाल्याशिवाय राहत नाही. एवढंच लक्षात ठेवावं. आणि रामभाऊ सातपुते, आता तुम्ही तुमचं पार्सल यांनी बीडला टाकून देण्यापेक्षा